नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि तो विषय म्हणजे आपण आपल्या पशूंना जो काही चारा देता, तर त्याचे जे काही पचन आहे, तर ते व्यवस्थित होणे आणि आपल्या जनावरांचे आरोग्य जे आहे, तर ते चांगले राहणे. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा असे पाहतो, की आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतोय, खुराक देतोय, एकदम चांगल्या क्वालिटीचा चारा असेल, एकदम चांगल्या क्वालिटीचा खुराक असेल, तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढलेले पाहायला मिळत नाही किंवा आपल्या पशूंची जी काही तब्येत आहे तर ती देखील आपल्याला खालावलेली त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, मग अशा स्थितीमध्ये आपल्या पशूंमध्ये जे काही मुख्य कारण त्या पाठीमागचे असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंना होणारे पचन. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत की आपण आपल्या पशूंना उच्च प्रतीचा चारा देताय, उच्च प्रतीचा खुराक देताय, तरी सुद्धा आपल्या पशूंचे पचन बिघडण्या पाठीमागची काय कारणं असू शकतात. आपण ते पचन व्यवस्थित केल्यावरती आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा होईल आणि त्यांच्या दुधाचे उत्पादन सोबतच फॅट आणि एसएनएफ वाढवण्यासाठी सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, आपल्यापैकी खूप साऱ्या पशुपालकांना आपल्या पशूंमध्ये पचनाच्या जे काही समस्या आहेत तर त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत असतील. आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये पचनाच्या समस्या येत असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्या गोठ्यामध्ये जे काही जनावरं असतात, यामध्ये गायी असेल, म्हैस असेल, शेळी असेल, मेंढी असेल, तर यांचे जे काही पोट आहे तर याचे त्या ठिकाणी 4 प्रकार असतात. आणि यामधील मुख्य जो काही प्रकार असतो तर तो म्हणजे रुमेन असतो, ज्यालाच आपण मराठी भाषेमध्ये कोटीपोट म्हणतो. मित्रांनो, या रुमेनमध्ये करोडो अब्जो त्या ठिकाणी जीवाणू असतात. यामध्ये बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, प्रोटोझोआ असतील. तर हे जे जीवाणू असतात तर यांचे जे काही कार्य आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंना जो काही चारा देतोय तर त्या चाऱ्याचे पचन व्यवस्थित करणे आणि आपल्या पशूंचा रवंथ व्यवस्थित ठेवणे. मित्रांनो, आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये हे जे जीवाणू आहेत तर ते जेवढे जास्त सक्रिय, जेवढे जास्त निरोगी, तितकेच आपल्या पशूंचे जे काही पचन आहे तर ते व्यवस्थित असते. मित्रांनो, आपल्या पशूंचे पचन जर व्यवस्थित असेल तर आपल्या पशूंना जे काही प्रोटीन्सची गरज आहे तर जवळपास आपल्या पशूंच्या शरीराला लागणाऱ्या 70% प्रोटीन्सची गरज या रुमेनमधून त्या ठिकाणी भागवली जाते आणि आपल्या पशूंच्या शरीराला लागणारी जी काही ऊर्जा आहे तर ती देखील जवळपास सर्व या रुमेनमधूनच भागवण्याचे त्या ठिकाणी कार्य हे आपल्याला पाहायला मिळत असते. त्यामुळे आपल्या पशूंचे जे काही रुमेन आहे ते जेवढे निरोगी, आपल्या पशूंच्या रुमेनमधील हे जे जीवाणू आहेत तर ते जेवढे निरोगी आणि सक्रिय, तितकाच जास्त फायदा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो. आपले पशु निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. सोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील जी काही फॅट आहे तर तिची वाढ करण्यासाठी सुद्धा या जीवाणूंची त्या ठिकाणी महत्वाची भूमिका असते. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंचे रुमेन जे आहे तर ते हेल्दी ठेवणे, आपल्या पशूंच्या रुमेनचा जो काही पीएच आहे किंवा आपल्या पशूंच्या रुमेनचे जे काही कार्य आहे तर ते जर व्यवस्थित ठेवले तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये जवळपास खूप साऱ्या समस्या त्या ठिकाणी कमी करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडण्याचे मुख्य कारण हे कुठले असू शकतात. तर यामधील सर्वात पहिले जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपण आपल्या जनावरांच्या आहारामध्ये जर बदल करत असाल, अचानकपणे त्या ठिकाणी बदल करत असाल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडलेले आपल्याला पाहायला मिळू शकते. दुसरे जे काही मुख्य कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये, पोटामध्ये जर जंतांचे प्रमाण जास्त झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडू शकते. पुढचे जे काही महत्वाचे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना आपण जो काही हिरवा आणि सुका चारा देत आहे याचे जर प्रमाण हे योग्य नसले तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडण्याच्या समस्या येऊ शकतात. त्यासोबतच पुढचे जे काही मुख्य कारण आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंना खराब किंवा निकृष्ट दर्जाचा चारा देत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या पचनाच्या बिघाडीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. पुढचे जे काही महत्वाचे कारण आहे तर ते म्हणजे मित्रांनो, आपण आपल्या पशूंना अँटीबायोटिक्स जे काही इंजेक्शन येतात किंवा बोलस येतात त्यांचा जर वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करत असाल
तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये पचनाच्या बिघाडीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. कारण अँटिबायोटिकचा वापर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी करतो, तर आपल्या पशूंच्या रुमेनमध्ये असणारे हे जे जीवाणू आहेत, तर त्यांची संख्या नक्कीच त्या ठिकाणी कमी होत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या पचनाच्या बिघाडीच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, ही जी कारणं आहेत, तर यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि मग आपल्या पशूंमध्ये त्यांची जर पचन बिघडले, तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जुलाब होणे, अपचन होणे, आपल्या पशूंमध्ये त्यांचे आरोग्य खालावणे, आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होणे, आपल्या पशूंची फॅट एसएनएफ असेल, तर त्याचे प्रमाण कमी होणे, तर यांसारख्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. मग मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंचे हे जे बिघडलेले पचन आहे, तर ते कशा पद्धतीने ठीक करू शकतो आणि त्यासाठी आपण कुठल्या जे काही औषधे आहेत मार्केटमध्ये असणारे, तर त्यांचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण पहिली जी काही उपाययोजना करायची आहे, तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना ईस्ट आणि प्रोबायोटिक्सचे जे काही सप्लिमेंट आपल्याला मार्केटमध्ये मिळतात, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करायचा आहे. या ईस्ट आणि प्रोबायोटिकच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या रुमेनमधील चांगल्या जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो आणि आपल्या पशूंचे पचन हे नक्कीच त्या ठिकाणी सुधारण्यासाठी आपल्याला मदत होते. दुसरा जो आपण वापर करायचा आहे, तर तो म्हणजे आपण लिव्हर टॉनिकचा त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, लिव्हर टॉनिकच्या वापरामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या लिव्हरवरती आलेला जो काही स्ट्रेस आहे, तर तो कमी होतो. आपल्या पशूंचे पचन सुधारण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यानंतर मग मित्रांनो, आपण जर टॉक्सिन बाइंडर जे येतात आपल्याला मार्केटमध्ये, तर त्याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये निकृष्ट दर्जाचा चारा असेल, खराब चारा असेल, बुरशीयुक्त चारा असेल, तर तो त्या ठिकाणी जातो. तर या टॉक्सिन बाइंडरमुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही विषारी पदार्थ आहेत, तर ते बाहेर काढून आपल्या पशूंची पचन सुधारण्यासाठी, आपल्या पशूंची भूक वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच आपण मिनरल मिक्सचर, लिक्विड कॅल्शियम यांचा सुद्धा त्या ठिकाणी सपोर्टिव्ह थेरपी म्हणून वापर करू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. घरगुती उपाय म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंना गूळ असेल किंवा दही असेल, ताक असेल, मोहरीचे तेल असेल, तर यांसारख्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांच्या आहारामध्ये वापर करू शकतो. तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या जे काही रुमेन व्यवस्थित ठेवण्याचे कार्य आहे, तर ते होण्यासाठी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की आपल्या पशूंमध्ये त्यांचे अ, चाऱ्याचे पचन आणि आपल्या पशूंचे आरोग्य हे कशा पद्धतीने आपल्या पशूंच्या पोटावरती अवलंबून आहे आणि आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपाययोजना या करू शकतो. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या समस्या येत असतील, तर आपण नक्कीच त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा. आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील, तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.